हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सीसॅट, यूपीएससी सीसॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन गडब परीक्षा 2024-25 पेपर कसा सोडवायचा, कोणता पार्ट पहिलं घ्यायचा, ठीक आहे, आणि कसा सॉल्व्ह करायचा हे आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी माझे जे सेशन्स आहे, आपण एक नवीन सेशन सुरू करतो आहे पुढच्या वीक पासनं. म्हणजेच युट्यूबवर 4 फेब पासनं एक नवीन सिरीजची सुरुवात करतोय, ज्यामध्ये ग्रुप सी एक्झाम साठी आपण सिरीज चालवतो आहे. तर 4 फेब पासनं 5 वाजता सेशन जॉईन करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण 3 तारखेला आपण अनालिसिस घेणार आहोत ग्रुप डीचं. त्यानंतर जेनेरिक सेशन सुरू राहील आणि त्यानंतर मास्टर क्लास 3 फेब पासून, हे खूप महत्वाचं आहे, एमपीएससी 2025 एक्झामसाठी एमपीएससी 2025 एक्झामसाठी आपण 3 फरवरी पासून एमपीएससी 2025 एक्झामसाठी आपण एक सिरीज चालवतो आहे, ज्यात आपण अंकगणिताची एक बेसिक पासून सिरीज चालवतो आहे आपल्या टेक्स्टबुक ॲपवर. त्याचं सेशन राहील संध्याकाळी 6 वाजता. म्हणजे इथे तुम्हाला 100 पर्यंत पाढे कसे लक्षात ठेवायचे, 60 पर्यंत तोंडी, वर्ग कसा काढायचा, इथून आपण टॉपिकला टच करणार आहोत. ठीक आहे. तर हे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला ह्या नंबरवर मेसेज टाका. ठीक आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेईल आणि त्याची तुम्हाला मी लिंक प्रोव्हाइड करेल विद्यार्थी मित्रांनो. आणि डेली आपली जी पीडीएफ आहे, ती पीडीएफ तुम्हाला मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्हाला त्याची पीडीएफ भेटेल डेली. ठीक आहे, हे स्कॅन करून घ्या किंवा तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते पण तुम्हाला इथून पण जॉईन करता येईल. ठीक आहे, मकरंद सर टेक्स्टबुक आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे. ऑफिशियल टेलिग्राम चॅनल. ठीक आहे, चला. तर आताचा जो विषय आहे की ग्रुप बीचा जो पेपर आहे, ग्रुप बीचा पेपर कसा सोडवावा. ठीक आहे, खूप महत्वाचा विषय आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 तास 100 क्वेश्चन. ठीक आहे, एका तासात किती 100 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. तर कमीत कमी 70 ते 75 क्वेश्चन कसे सॉल्व्ह होतील हे आपल्याला त्या एका तासात मॅनेज करावं लागतं, बरोबर. मग आता एका तासात 70 ते 75 क्वेश्चन आपल्याला वन गो मध्ये जर सॉल्व्ह करायचे असेल तर ते सॉल्व्ह करायचे कसे. बघा, काही बाबी तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कोणताही प्रश्न घेता, तो प्रश्न वाचल्याबरोबर जर उत्तर निघत असेल तर थांबायचं, अदरवाईज पुढच्या क्वेश्चन्स कडे जायचं, बरोबर आहे. दुसरा मुद्दा आहे, कोणत्याच प्रश्नावर, ठीक आहे, 40 सेकंदापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. म्हणजे जिथे जीएसचा पार्ट येतोय त्याला म्हणतो आम्ही, अंकगणित बुद्धिमत्तेचा नाही, जीएसचा पार्ट. 30 ते 40 सेकंद म्हणजे वाचल्याबरोबर तो सॉल्व्ह झाला पाहिजे. म्हणजे 30 सेकंदाच्या आत किंवा 40 सेकंदाच्या आतच तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. तेव्हाच तुमचे हे 70 ते 75 अटेम्प्ट होईल, कारण तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तेला जास्त वेळ लागतो. असाच क्वेश्चन घ्या की तुम्हाला वाटत असेल की वाचला आहे, आपलं हे वाचन झालेलं आहे आणि हा सॉल्व्ह होईल आहे, असाच क्वेश्चन पिक करा. तर पहिल्या वन गो मध्ये या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही वन गो करत आहे तर ऍटलीस्ट तुमचे 40 पैकी 40 क्वेश्चन हे बरोबर आले पाहिजे. ठीक आहे, वन गो मध्ये 40 पैकी 40 क्वेश्चन बरोबर आलेच पाहिजे. वन गो झाल्यानंतर बघा तुमच्याकडे बराच वेळ राहतो. मग आता तुम्ही म्हणाल की याच्यात फक्त जीएस का, नाही, वन गो मध्ये तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ताचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल आहे. ठीक आहे, तर 40 क्वेश्चन आपण असे बनवायचे आणि उरलेले जे आता 35 क्वेश्चन आहे, कारण आपल्याला 70 ते 75 क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे आहे, तर जिथे आपल्याला वाचल्यानंतर वेळ लागतो किंवा गणित सॉल्व्ह करायला वेळ लागतो किंवा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ लागतो, तर असे क्वेश्चन आपल्याला सेकंड गो मध्ये घ्यायचे आहे. पण आता बघा, याच्यात होतं काय, बऱ्याच लोकांना जीएस इझी वाटतं, जे आर्ट कॉमर्स फॅकल्टीचे आहे, स्ट्रीमचे आहे. ठीक आहे, आर्ट्स कॉमर्स स्ट्रीमचे आहे, त्यांना जीएस इझी वाटतं. अशांनी जीएस चे जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावर भर द्यायचा.
जे काही इंजिनियर लोक असतील, ज्यांना अंकगणित आणि बुद्धिमत्ता खूप जास्त इझी वाटतो, की पाहिल्याबरोबर क्वेश्चनचं उत्तर काढता येतं, अशा लोकांनी सगळ्यात सर्वप्रथम क्वांट आणि रिझनिंग म्हणजेच मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता घ्यावा, अंकगणित आणि बुद्धिमत्ता घ्यावा. म्हणजे ज्याची स्ट्रेंथ आहे त्याच्यानुसार त्यांनी पेपर सिलेक्शन, पेपरचं क्वेश्चन सिलेक्शन करायला पाहिजे, मला असं वाटते. कारण कोणाचीच एक फिक्स स्ट्रॅटेजी होऊ शकत नाही पेपर सॉल्व्ह करताना. प्रत्येकाला प्रत्येकाची एक स्ट्रॅटेजी बनवा लागते. आणि मी जसं सांगितलं की वन गो मध्ये जे तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह होत असेल ते वन गो मध्ये तुम्ही 40 ते 50 क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि त्यानंतर उरलेल्या क्वेश्चन्सवर विचार करून एका तासात म्हणजे आपले मॅक्झिमम क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह होईल याच्यावर भर द्या. नुसतं क्वेश्चन सॉल्व्ह करून चालणार नाही. क्वेश्चन सॉल्व्ह करताना, ठीक आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करताना गाईस आपली अॅक्युरसी किती बनत आहे, ठीक आहे, आपली अॅक्युरसी किती बनत आहे यावर पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अॅक्युरसी किती बनत आहे, ठीक आहे, यावर पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कारण आपल्याला कमीत कमी 60 पर्यंत आपला मार्क्स आले पाहिजे याची खात्री करावी लागेल. म्हणजे याचा अर्थ काय की 95% जर तुम्ही अॅक्युरसी ठेवत असाल तर आपली मार्क्सची लँडिंग तिथपर्यंत होईल आहे, हे विसरता कामा नये. ठीक आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त, कारण होऊ शकतं की काही लोकांची 95% अॅक्युरसी नाही बनणार, ठीक आहे, त्याच्यापेक्षा काही कमी अॅक्युरसी बनेल. तर आपल्याला एवढी अॅक्युरसी जर मेंटेन करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, तर जो तुम्ही झालेला अभ्यास आहे, जे झालेले टॉपिक आहे तेच रिवाईज केले असेल जसं मी मागच्या सेशन मध्ये सांगितलं. आणि आता काही नवीन ट्राय करायचं नाहीये आपल्याला. जे उरलेला वेळ आहे फक्त आपल्याला एक थोडंसं चिंतन करायचं आहे, आपण काय केलेलं आहे, आठवायचं आहे, सिलेबस आठवायचा आहे की आपण एक्झॅक्टली काय काय केलेलं आहे. ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्याला कम्प्लीट करण्याच्या मागे लागू नका. ठीक आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही अप्रोच ठेवला तर मला असं वाटतं की कोणता पार्ट कसा सोडवावा, किती वेळात सोडवावा याचं कॅल्क्युलेशन मी पूर्ण दिलेलं आहे. म्हणजे आता बघा तुम्ही काय कराल की जीएसचा पार्ट प्रयत्न करा की मॅक्झिमम हा जीएसचा जो पार्ट आहे हा 25 मिनिटात मॅक्झिमम पार्ट झाला पाहिजे. कारण आपल्याला 35 मिनिटं जे आहे ते आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये द्यायचे आहे. कारण अंकगणित आणि बुद्धिमत्ता सॉल्व्ह करायला वेळ लागतो. ठीक आहे. काही काही क्वेश्चन वाचल्यानंतर सॉल्व्ह करायला वेळ लागते आणि आपल्याला असाच क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे की जेणेकरून तो क्वेश्चन लवकरात लवकर सॉल्व्ह होईल असं. आणि तुम्हाला माहिती आहे की अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपण मॅक्झिमम सेशन घेतलेले आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून आपण पीवायक्यूज कसे ट्रिक पद्धतीने सॉल्व्ह करतात हे सुद्धा मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर याची जोड तुम्ही बांधा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर झाल्यानंतर ग्रुप सी साठी जे पण लोक तयारी करत आहात, कशासाठी, ग्रुप सी साठी, तर त्यांच्यासाठी आपण मास्टर क्लासच्या माध्यमातून आपल्या टेक्स्टबुक ऍपवर, मास्टर क्लासच्या माध्यमातून टेक्स्टबुक ऍपवर, ठीक आहे, ग्रुप सी, सॉरी, मास्टर क्लासच्या माध्यमातून आपण एमपीएससी 2025 एक्झाम्स साठी आपण अंकगणिताची बेसिक पासून सिरीज सुरू करतोय. अंकगणिताची बेसिक पासून सिरीज सुरू करतोय. बेसिक पासून सिरीज, ठीक आहे. तर ही सिरीज तुम्ही जॉईन करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. हे 6 वाजता सेशन राहील आहे आपल्या मास्टर क्लास म्हणजे टेक्स्टबुक ऍपवर. आणि त्यानंतर ग्रुप सी साठी आपल्या युट्यूब चॅनलवर, आणि हे सुरू होत आहे 3 फेब पासून मास्टर क्लास, ठीक आहे. आणि हे सुरू होत आहे 4 फेब पासून आपल्या युट्यूब चॅनलवर, सेम युट्यूब चॅनलवर ज्या चॅनलवर तुम्ही हे सेशन बघत आहात, ठीक आहे. 4 फेब पासून संध्याकाळी 5 वाजता विद्यार्थी मित्रांनो जॉईन करायला विसरू नका, ज्यामध्ये आपण ग्रुप सी साठी पूर्ण तयारी करून घेणार आहोत. ठीक आहे. तर या 2 तारखा तुम्ही लक्षात ठेवा. 3 तारखेला युट्यूबवर आपला ग्रुप बी च्या पेपरचा अनालिसिस होणार आहे आणि उद्या आपण की सांगणार आहोत. उद्या म्हणजे रविवारी आपण की सांगणार आहोत. हा व्हॉट्सअप ग्रुपवर मला मेसेज टाका आणि या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जॉईन व्हा. मला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो, म्हणजे जेणेकरून मला तुम्हाला ह्या सेशन्सच्या लिंक प्रोव्हाइड करता येईल. ज्यांना आपल्याला बॅच जॉईन करायची असेल कंबाईनची, ते बॅच जॉईन करू शकतात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे.
ग्रुप बी ग्रुप सी ची फुल लेंथ बॅच आपली सुरू होत आहे लवकरच. ठीक आहे, प्लॅटफॉर्मवर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. ठीक आहे, तुम्हाला जॉईन नाव करून लिंकवर क्लिक करून जॉईन नाव करून अप्लाय कुपन कोड मध्ये मकरंद हा कोड टाकायचा आहे कॅपिटल लेटर मध्ये, तर तुम्हाला ती बॅच जॉईन करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यशोदय बॅच जॉईन करायची असेल तरी तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला कॉल करा. तुम्हाला 2025 ची बॅच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार कशी करायची आहे, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह कोर्स, मेन्स उत्तर लेखन, प्रिलिम टेस्ट सिरीज, मेन टेस्ट सिरीज, 1000 अधिक स्टडी नोट्स आणि मेंटरशिप सत्र सुद्धा तुम्हाला त्या बॅचमध्ये भेटणार आहे. आणि आपला एनसीईआरटी फाउंडेशन सेपरेट कोर्स सुद्धा सुरू झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आता भेटूया आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून सोमवारी नाही, उद्या रविवारी, म्हणजे ज्यामध्ये आपण कीच अनालिसिस घेऊन येतो आहे आणि त्यानंतर आपले रेग्युलर सेशन सुरूच राहील आहे. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. सो थैंक यू वेरी मच गाइस. स्टे हेल्दी, स्टे सेफ, स्टे एट होम, खाना खाओ, तगड़ी पढ़ाई करो और मकरंद सर का लाइव सेशन देखना ना भूलो गाइस. थैंक यू वेरी मच.